कर्जत तालुक्यातील नेरळ इथं आयोजित विराट हिंदू संमेलनात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. नेरळमधील हुतात्मा हिराजी पाटील चौक इथं झालेल्या या संमेलनात बोलताना नितेश राणे यांनी हिरवे साप, नेमाणी आणि अधिकृत मशिदी यांचा उल्लेख करत कठोर इशारे दिले. अनधिकृत मशिदी तोडा, अन्यथा मी यादी घेऊनच निघालोय, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच नेरळचे निजामुद्दीन व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त करत त्यांनी हिंदूंनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. राणे यांनी लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. हिंदू म्हणून ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत त्यांनी हिंदू समाजानं संघटित राहावं असं आवाहन केलं. सभेदरम्यान त्यांनी काही धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून मुस्लिम समाजावर टीका केली. मदरशांबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदूंवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. या कार्यक्रमासाठी नेरळ आणि कर्जत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठ परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. तसंच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये यासाठी 200हून अधिक पोलिसांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. कमी करण्यासाठी विविध प्रकारची जिहाद सुरू आहे. अनधिकृत मदरसा, कत्तलखाने हे राजरोस पद्धतीने सुरू आहे. सर्वात मोठा मदरसा हा नोमानी नावाचा हा जिहादी इथे चालू संमेलन म्हणून एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करणं, विचार करणं आणि राष्ट्रीय संघाचा 100 वर्षाचा इतिहास सांगणं या सगळ्यासाठी हा हिंदू संमेलन आहे. काही जी मदत आमच्या खात्यांमधले काही पोलीस अधिकारी करतात त्याची माहिती माझ्या कानावर आलेली आहे. शेवटी आपण एका हिंदुत्व विचाराच्या सरकारसाठी काम करतोय. कुठलाही हिंदू समाजाच्यावर अगर कोण जिहाद करत असेल आणि त्याला कोणीही समर्थन करत असेल तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. मोजक्या काही लोकांमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतं, ते होऊ नये याच्यासाठी माझी ती भूमिका. इंधन दरवाढ वगैरे होत आहे बकरीदमुळे काही जीआर काढले, आपण आता बोलले बकरीदचा एक जीआर काढलेला, कुठल्याही पद्धतीचं गौहत्या होऊ नये यासाठी आमच्या सरकारने एक जीआर काढलाय, परिपत्रक काढलंय. प्रत्येक पोलीस स्टेशनकडे ते आलेलं आहे. कुठल्याही पद्धतीने सावधानी घ्यावी. कुठल्याही पद्धतीचं कोणीही या बकरी ईदच्या नावाने दुसऱ्या कुठल्याच्या गौमातेकडे वाकडे जरी बघू नये अशा पद्धतीचं परिपत्रक आहे. त्याची अंमलबजावणी 100% पोलीस अधिकाऱ्यांच्या काही तक्रारी झाल्या, त्यांच्यावर काही कारवाई होईल का? नितेशजी, या वर्षभरामध्ये नितेशजी या वर्षभरामध्ये 7 ते 8 मुलींवर अत्याचार झाले मुस्लिम मुलांकडून, परंतु त्यानंतर कारवाई पुढे होतच नाही. त्यासाठी नितेश राणे आलेला नाही. नितेशजी, आतापर्यंत आपलं सरकार जे आहे ते अवैध कत्तलखाने थांबवण्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे. आपण सत्तेतले मंत्री आहात तर देखील काही ठिकाणी कत्तलखाने सुरूच आहे आणि गोहत्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आपण जर बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ते आपल्या आखेपासून अंतरावर या कार्यक्रमापासून आहे, त्या ठिकाणी अनेक ज्या गाड्या आहेत त्या अशा गोहत्याच्या पकडल्या जातात, गो तस्करीच्या गाड्या पकडल्या जातात. आपलं सरकारचं फेल्युअर होतील. आता तुम्ही दिलेली माहिती ही खरी समजून मंत्री म्हणून, राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या सगळ्या ठिकाणावर छापे कसे टाकायचे यासाठी आमचे पोलीस कामं करतात. दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून पुढील काही दिवस हा विषय चर्चेत राहण्याची चिन्ह आहेत. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.